डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची आणि यशाची कथा आपण नेहमी ऐकतो, पण त्यांच्या या प्रवासात रमाबाई आंबेडकरांनी नेमका किती त्याग केला होता? त्यांच्या स्वतःच्या संसारात अडचणी होत्या, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता होती, तरीही त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाला आणि ध्येयाला कधी अडथळा आणला नाही. ही गोष्ट आहे रमाबाईच्या त्यागाची. बाबासाहेब परदेशात असताना त्यांचं लक्ष सतत अभ्यास आणि आपल्या ध्येयावर होतं. इकडे रमाबाई संसार सांभाळत होत्या. पैशांची परिस्थिती कठीण होती, पण रमाबाईंनी स्वतःच्या गरजा कमी केल्या. बाबासाहेबांनी पाठवलेले पैसे त्या अत्यंत जपून वापरत. घरातील मुलं, संसार आणि रोजच्या गरजा या सगळ्यांची जबाबदारी त्या स्वतः सांभाळत होत्या. पण रमाबाईचा त्याग फक्त पैशापुरता मर्यादित नव्हता. बाबासाहेबांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या मोठ्या ध्येयासाठी त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार मागे ठेवला. एक प्रसंग तर त्यांच्या स्वभावाची मोठी झलक दाखवतो. बाबासाहेबांनी एखाद्या पुस्तकासाठी पैसे खर्च करायचे असतील तर रमाबाई त्यांचा आक्षेप घेत नसत, कारण त्यांना माहीत होतं हे पुस्तक म्हणजे खर्च नाही, बाबासाहेबांच्या ज्ञानासाठीची गुंतवणूक आहे. दुसरीकडे घरातील गरजा भागवण्यासाठी मात्र त्या काटकसरीने संसार करत होत्या. रमाबाईच्या स्वभावात आणखी एक विशेष गोष्ट होती. त्या स्वतः साधेपणाने राहत, पण घरात येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरजूंचा आदर करत. मुलांना जेवण देताना देखील त्यांचं मन मोठं होतं. एकदा तर बाबासाहेबांनी आपल्या मुलांना हॉटेलमध्ये नेऊन जेवण देण्याची इच्छा व्यक्त केली, पण रमाबाईची इच्छा होती की आपल्या समाजातील गरीब मुलांनाही पोटभर जेवण मिळावं. त्यांनी आपल्या परीने अनेक मुलांना जेवण दिलं. यातून त्यांच्या मनातील माणुसकी दिसून येते. पण बाबासाहेब आणि रमाबाईच्या संसारात मतभेदही झाले. बाबासाहेबांच्या कामाचा व्याप प्रचंड होता. अभ्यास, लेखन, वकिली, समाजकार्य, लोकांची कामं यामुळे ते सतत व्यस्त असत. रमाबाईंना मात्र घर आणि संसाराची चिंता होती. कधी कधी त्यांच्यात वादही होत, पण त्या वादामागे द्वेष नव्हता. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी काळजी होती. एका प्रसंगी बाबासाहेबांना जाणवलं की आपल्या पत्नीच्या स्वार्थ त्यागामुळेच आपल्याला ही परिस्थिती प्राप्त झाली आहे, आणि त्यांनी रमाबाईंना स्पष्टपणे सांगितलं, माझ्या पत्नीच्या स्वार्थ त्यागामुळे मला आज ही स्थिती प्राप्त झाली आहे. हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तीने स्वतःच्या यशामागे आपल्या पत्नीच्या त्यागाची कबुली देणे ही रमाबाईच्या योगदानाची मोठी पावती आहे. रमाबाईंनी बाबासाहेबांच्या ध्येयाला समजून घेतलं. त्यांच्या आयुष्यात संकट आली, पैशाची अडचण आली, कौटुंबिक अडचणी आल्या, पण तरीही बाबासाहेबांच्या शिक्षणाचा आणि समाजकार्याचा मार्ग त्यांनी रोखला नाही. त्या स्वतः मागे राहिल्या, पण बाबासाहेबांना पुढे जाण्यासाठी आधार दिला. आणि म्हणूनच बाबासाहेबांचा इतिहास सांगताना फक्त त्यांची पदवी, संघर्ष आणि यश सांगून कथा पूर्ण होत नाही. त्या यशामागे उभ्या असलेल्या रमाबाईच्या त्यागाचीही आठवण ठेवावी लागते, कारण काही माणसं इतिहासाच्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिली जातात आणि काही माणसं मात्र त्या इतिहासाच्या प्रत्येक पानामागे शांतपणे उभी असतात. रमाबाई आंबेडकर हे त्याच त्यागाचं नाव आहे. रमाबाईच्या त्यागाला मनापासून सलाम. जय भीम. हिस्टॉरिकल मिररला सबस्क्राईब करा आणि इतिहासातील अशा दुर्लक्षित पण महत्त्वाच्या कथा जाणून घ्या.